नमस्कार सर्व 11वीच्या विद्यार्थ्यांना। तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना। ज्याही मुलांनी 11वीला ऑनलाइन प्रवेशासाठी ऑनलाइन फॉर्म भरलेला होता त्याची कॉलेजची लिस्ट 30 जून रोजी लागणार आहे। जर तुम्हाला कॉलेजची लिस्ट आतापर्यंत भेटली नसेल, तुम्हाला वाटत असेल कॉलेज कधी भेटणार आहे, आम्हाला ऍडमिशन कधी घेता येईल, तर त्यासाठी वेबसाईटने त्याची तारीख दर वेळा डिक्लेअर करून चेंज करत आहे। पण 30 जुलै आता 30 जून ही तारीख सिलेक्ट केलेली आहे। 30 जून रोजी तुम्ही तुमचा जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईलवर तुम्हाला तुमचा कोणतं कॉलेज भेटलेलं आहे ते तुम्हाला भेटणार आहे, ते तुम्हाला दिसणार आहे। बघा 30/6/2025 म्हणजे 30 जून रोजी तुम्हाला कोठ्या अंतर्गत राऊंड 1 साठी जे कॉलेज तुम्ही सिलेक्ट केलेलं होतं त्याची मेरिट लिस्ट राऊंड 1 ची लागलेली आहेत आणि त्याचा आता कॉलेज तुम्हाला दिसणार आहे। तुम्हाला हे विद्यार्थ्यांच्या लॉग इन वरून SMS द्वारे सुद्धा समजणार आहे किंवा तुम्ही विद्यार्थ्याचा लॉग इन करून स्टुडंट अँड कॉलेज लॉग इन मध्ये दर्शविल्या जाणार आहे। आणि 1 जुलै पासून तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये जाऊन तिथं ऍडमिशन घेऊ शकतात। बघा 1/7/2025 ते 7/7/2025 म्हणजे 1 जुलै पासून तर 7 जुलै पर्यंत तुम्हाला भेटलेल्या कॉलेजमध्ये तुम्हाला जाऊन तुमचं ऍडमिशन करायचं आहे। अशा पद्धतीने ज्याही विद्यार्थी चिंताग्रस्त होते की आम्हाला कॉलेज कधी भेटणार आहे, तर त्याचं नवीन परिपत्रक आलेलं आहे। नवीन त्यांनी नियम प्रवेश प्रक्रियाचा नवीन टाइम टेबल वाढवून दिलेला आहे। तर अशा प्रत्येक वेळी टाइम टेबल वाढवून भेटत आहेत। पण आता 30 जून रोजी तुम्हाला तुमच्या कॉलेजचं नाव दिसणार आहे आणि त्या 30 जून रोजी तुम्हाला जर SMS आला तुमच्या कॉलेजचा, तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे। जर तुम्हाला कॉलेजचा SMS आला नसेल तर त्या लोकांनी मेरिट 2 साठी किंवा तुम्ही ऑनलाइन चेक करू शकता। जर तुमचा नंबर नाही लागला तर राऊंड 2 साठी तुम्ही पात्र आहात। राऊंड 2 ला तुम्हाला परत एकदा कॉलेज सिलेक्ट करावं लागेल आणि तुमचं ज्या कॉलेजमध्ये सिलेक्शन झालं तिथं ऍडमिशन घ्यावं लागेल तुम्हाला। अशा पद्धतीनं ही नवीन अपडेट होती जी तुमच्या सोबत शेअर केलेली आहेत। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा। धन्यवाद।